नमस्कार. कधी विचार केलाय की या पृथ्वीवर जे काही जीवन आहे ते नेमका कशामुळे टिकून आहे? तर याचं उत्तर आहे एका अशा प्रक्रियेत जी खरं तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी घडत असते. हो, आपण बोलतोय प्रकाशसंश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिसबद्दल. आणि ऐका, ही फक्त झाडापानांची गोष्ट नाहीये, ही आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची कहाणी आहे. बरं, आता हा एक साधा प्रश्न बघा. वनस्पती म्हणजे झाडं वेली हे सजीव आहेत. त्यांनाही वाढायला ऊर्जा लागतेच, पण त्यांना आपल्यासारखं तोंड नाही, हात नाहीत. मग ते जेवतात कशा? हा एक साधा वाटणारा प्रश्न आपल्याला एका फार मोठ्या आणि आश्चर्यकारक उत्तराकडे घेऊन जातो. चला तर मग पाहूया पहिला भाग, वनस्पतींची ही भोजनाची अडचण. त्या स्वतःचं पोषण करतात तरी कसं? आणि याचं उत्तर, जसं आपण आधी म्हटलं, एकाच प्रक्रियेत दडलेलं आहे: प्रकाश संश्लेषण. जरा विचार करा, ही एक प्रकारची जादूच आहे. एक अशी प्रक्रिया जी सूर्याची प्रचंड न संपणारी ऊर्जा घेते आणि तिला अन्नामध्ये बदलते, थेट आपल्या ताटात आणते असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ही फक्त वनस्पतींची गोष्ट नाहीये, ही आपल्या सर्वांच्या, अगदी प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे. ओके, तर आता बघूया दुसरा भाग. याला आपण म्हणूया ब्रह्मांडातील सर्वोत्तम पाककृती. चला, ही किचकट वाटणारी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला मस्तपैकी डाळ बनवायची आहे. त्यासाठी आपण काही तयारी करतो, साहित्य जमवतो, बरोबर? वनस्पतींचं जेवण बनवणंही काहीसं तसंच आहे. म्हणजे विचार करा की वनस्पती एक शेफ आहे आणि ती स्वतःसाठी काहीतरी शिजवते. ही कल्पना आपल्याला पुढची प्रक्रिया समजायला खूप मदत करेल. आता कुठलीही रेसिपी असो, त्यासाठी सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, घटक, म्हणजे कच्चा माल. जसं डाळीसाठी आपल्याला डाळ, पाणी, मीठ, मसाले लागतात, तसंच वनस्पतींच्या या कॉस्मिक रेसिपीसाठी सुद्धा काही खास घटक लागतात. चला तर मग पाहूया काय आहेत हे घटक. तर ही आहे निसर्गातली सर्वात महत्त्वाची रेसिपी. त्यासाठी लागणारे घटक आहेत: 1. हवेतला कार्बन डायऑक्साईड, 2. जमिनीतून मिळणारं पाणी, 3. सूर्याकडून येणारा सूर्यप्रकाश, आणि 4. पानांमध्येच असलेलं एक हिरवं द्रव्य ज्याला म्हणतात क्लोरोफिल. कमाल म्हणजे या प्रक्रियेतून वनस्पतींना फक्त त्यांचं अन्नच नाही मिळत, तर एक अशी गोष्ट बाहेर पडते जी आपल्या सगळ्यांसाठी जगण्याचा आधार आहे, तो म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे, तर घटक तर आपल्याला कळाले. आता पुढचा भाग. हे घटक गोळा कसे होतात? म्हणजे वनस्पतींना हे सगळं मिळतं तरी कुठून? आणि इथेच वनस्पतींची हुशारी दिसून येते बघा. कार्बन डायऑक्साईड थेट हवेतून मिळतो, पाणी ते मुळांच्या सहाय्याने जमिनीतून खेचून घेतलं जातं, सूर्यप्रकाश तो तर सरळ सूर्याकडून येतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक क्लोरोफिल तो तर वनस्पतींच्या पानांमध्येच असतो. म्हणजे जणू काही एक परफेक्ट किचन सेटअप आधीच तयार आहे. चला तर आता आपण या प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया. भाग 4, सूर्य ऊर्जेवर चालणारा कारखाना. बघूया की हे सगळे घटक एकत्र आल्यावर आतमध्ये नक्की घडतं तरी काय. तर प्रक्रिया अशी घडते. पायरी 1, सूर्यप्रकाश म्हणजे जणू आपल्या गॅसची शेगडी जी ऊर्जा देते. पायरी 2, पानांमधलं हिरवं क्लोरोफिल या सौर ऊर्जेला पकडून ठेवतं. पायरी 3, ही पकडलेली ऊर्जा मग कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते. आणि मग येते शेवटची चौथी पायरी. या प्रक्रियेतून तयार होतं वनस्पतींचं अन्न म्हणजे कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स. आणि हो, या सगळ्या प्रक्रियेत एक बोनस पण मिळतो, तो म्हणजे ऑक्सिजन. खरंच कमाल आहे ही. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याला जर एका शास्त्रीय व्याख्येत मांडायचं झालं तर ते असं होईल: प्रकाश संश्लेषण म्हणजे हिरव्या वनस्पतींनी सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून स्वतःसाठी कर्बोदके म्हणजेच अन्न तयार करण्याची एक प्रक्रिया. आता सोपं वाटतं ना? याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की वनस्पती आपल्यासारखं बाहेरून काही खात नाहीत, त्या अक्षरशः स्वतःचा अन्न कारखाना चालवतात. आणि याच कारखान्यात तयार झालेली कर्बोदके त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या ऊर्जेसाठी वापरली जातात. त्या पूर्णपणे आत्मनिर्भर आहेत. ओके, तर वनस्पती स्वतःचं जेवण स्वतः बनवतात हे तर कळलं, पण ह्या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध? म्हणूनच आता येतो शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग: प्रकाश संश्लेषण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? हे एक वाक्य नीट ऐका, कारण यातच सगळं सार दडलेलं आहे. ही एकच प्रक्रिया सूर्याची ऊर्जा पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक सजीवापर्यंत पोचवते. जरा यावर विचार करा. आपण जे काही खातो, मग ते फळ असो, भाजी असो किंवा मांसाहार असो, त्या अन्नातली ऊर्जा कुठून आली? या ऊर्जेचा मूळ स्रोत हा सूर्यच आहे. आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम ही एकच प्रक्रिया करते.
वनस्पतींपासून ते आपल्यापर्यंत सगळ्यांच्या ऊर्जेचं मूळ इथेच आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जर आपलं आणि या पृथ्वीवरच्या जवळजवळ प्रत्येक सजीवाचं अस्तित्व या एका सौर ऊर्जेवर चालणाऱ्या प्रक्रियेवर अवलंबून असेल, तर अशा भविष्याचं काय जिथे हवामान बदलामुळे आपला ग्रह अधिक ढगाळ होत जाईल? आपलं भविष्य कसं असेल? खराच हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.